जरा जरी थोडा टाइम जास्त झाला असताना तर एक छोटीशी चूक आपल्याला खूप महागात पडते आणि तेच माझ्या बाबतीत झालं. नमस्कार, पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. डिलिव्हरीच्या रिलेटेड व्हिडिओ आहे ते चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर बघा, माझी एवढीशी छोटीशी चूक झालेली आणि ती चूक मला किती महागाईमध्ये पडलेली आहे याची पूर्ण स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याचशा मैत्रिणी प्रेग्नंट असतात आणि त्यांच्याकडून सुद्धा या छोट्या गोष्टी घडू शकतात, तर त्या घडू नयेत, कारण त्याचे रिझल्ट कसे असतात हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला आपल्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वात प्रथम म्हणजे जेव्हा आपण प्रेग्नंट असतो ना, त्याच्या फर्स्ट मंथ टू 9th मंथ म्हणजे एका महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत आपल्याला डॉक्टरने जसं आपल्याला सांगितलेलं आहे ना, मग त्यामध्ये आपले डाएट असू देत, त्यामध्ये आपले टॅबलेट असू देत, वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट असू देत, जे पण आहे ना ते आपल्याला व्यवस्थित फॉलो करायचं आहे. म्हणजे बाळाची सिंड्रोम टेस्ट आहे तर ते ऑप्शनल असते. आपण डॉक्टरने जर सांगितलं, सजेस्ट केलं करा किंवा नाही करा, तर तुम्ही करून घ्या एकदा, कारण त्याच्यामध्ये बाळ आपलं मतिमंद वगैरे आहे की नाही हे सर्व समजलं जातं. आता बघूयात माझी जी स्टोरी आहे ती पहिल्यापासून एंड पर्यंत बघूयात. काय झालेलं, प्रेग्नन्सीमध्ये ना मी स्वतःच्या हेल्थकडे जास्त लक्ष दिलं नाही. शिवाय डॉक्टरने जे मला गोळ्या वगैरे जे सांगितलं होतं, सजेस्ट केल्या होत्या, त्या पण माझ्या आधीमध्ये मिस व्हायच्या. मी घ्यायचे तर फॉलो करायला बघायचे, पण त्याच वेळेस काय झालेलं की मी माझा मेकअपचा क्लास आहे ना तो जॉईन केला होता. मला प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि हेअरस्टाईल त्याचा जो क्लास होता तर तो मी जॉईन केला होता. त्यामुळे शनायाचं बघायचं, जी माझी मोठी मुलगी आहे तिचं सकाळचं घरातलं सर्व आवरायचं, शनायाला स्कूलमध्ये पाठवायचं, त्याच्यानंतर दुपारचं जेवण वगैरे करायचं आणि त्याच्यानंतर क्लासला जायचं, मग ते संध्याकाळीच यायचं. यामध्ये माझी खूप धावपळ झाली, कारण आपला प्रेग्नन्सी पिरियड असा असतो की ज्यामध्ये आपल्याला रेस्टची गरज असते आणि ती मी घेत नव्हते. त्यामुळे कुठेतरी मला थोडंसं थकवा आल्यासारखं व्हायचं. तरी पण मी माझ्या बॉडीला चांगल्या प्रकारे सजेस्ट करत, थोडं एक्झरसाईज, थोडं मेडिटेशन करत मी खूप ओके होते, मस्त होते. पण आतमधून बॉडीची थोडी थोडी झीज होत गेली होती माझ्या, त्यामुळे मला ते पटकन एवढं लक्षात येत नव्हतं. त्याच्यानंतर जेव्हा 8वा-9वा महिना आला ना, त्याच्यामध्ये डॉक्टरने मला सांगितलेलं की तुम्हाला रेस्टची गरज आहे, तुम्ही रेस्ट घ्या जास्तीत जास्त. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं ब्लड म्हणजे हिमोग्लोबिन आहे ते पण कमी झालेलं आहे. तर मग मी तेव्हा परत बीट वगैरे चालू केलं खायला, जेणेकरून माझं जे हिमोग्लोबिन आहे ते वाढावं. पण त्याच्यामध्ये पण डॉक्टर बोलले की जर तुमचं नाही वाढलं तर तुम्हाला त्याचे इंजेक्शन वगैरे घ्यावे लागतील. तर मी म्हटलं एवढे लेवल आपल्याला येऊनच द्यायचे नाही, आपण गोळ्या वगैरे आता पूर्ण कंटिन्यू चालू करूयात. तर मी परत ते सर्व कंटिन्युटी ठेवली की गोळ्यांची वगैरे सर्व ज्या टेस्ट होत्या त्या सर्व कंटिन्युटी ठेवली. असं करत करत माझा 8वा महिना आला आणि 8व्या महिन्याच्या एंडिंगला माझी ना जी टेस्ट होती, म्हणजे याची की मेकअप जे मी क्लास लावले होते, तर त्याचं माझी फायनल एक्झाम होती आणि ती एक्झाम मी दिली आणि दुसऱ्या दिवशीच मी गावी गेले. याच्यामध्ये माझा 8वा पूर्ण महिना संपत आला होता. जशी मी गावी गेले ना, गावी गेल्यानंतर मग मी सासरी गेले आणि काही दिवसातच मी माझ्या माहेरी गेले. तर त्याच्यानंतर मला भयानक थकवा जाणवायला लागला, जेवण पण माझं कमी झालेलं आणि तेव्हा मला ऍक्च्युली जाणवायला लागलं की आपली बॉडी आपल्याला साथ देत नाहीये. मला अक्षरशः ना थोडंसं चाललं तरी थकवा यायचा, म्हणजे मला जास्त चालणं होत नव्हतं. आणि त्याच्यामध्ये बेबी पण पूर्ण पोट वगैरे खाली आलेलं, त्यामुळे असं वाटायचं की बेबीमुळे होत असेल असं कदाचित, जास्त थकवा. बऱ्याच लोकांना विकनेस वगैरे येतो. पण मला असं पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस ना, शाळेच्या वेळेस मला या गोष्टी होत नव्हत्या. पण दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस मी माझ्या या चुका केल्या होत्या की ज्यामध्ये मला त्या गोष्टी सहन कराव्या लागत होत्या. इथेपर्यंत पण सर्व ठीक होतं. त्यानंतर आला दिवस माझ्या डिलिव्हरीचा. तेव्हा मला पेन व्हायला लागले. ज्या दिवशी माझी डिलिव्हरी झाली ना, त्या दिवशी माझी बहीण आणि तिचे मिस्टर आम्हाला बघायला आले होते, खायला वगैरे घेऊन. आणि त्या दिवशी पण मी थोडं थोडं मला पेन होत होतं, तरी पण मी तिचा मेकअप करायचं ठरवलेलं, माझ्या बहिणीचा. आणि मला असं वाटलं की कारण माझ्या 7व्या-8व्या महिन्यापासून मला ही पेन चालूच होते, थोडे थोडे थोडे, पण तेवढे जाणवत नव्हते. पेन व्हायचे आणि बंद व्हायचं, त्याच्याकडे पण मी थोडंसं दुर्लक्ष केलंच होतं. पण जेव्हा जसा माझा डिलिव्हरीचा दिवस उजडला ना, त्या दिवशी मला थोडे जास्त पेन होत होते. पण म्हटलं की हे नॉर्मल आहे, हे डेली होतात. आणि अजून पण म्हणजे 14 सप्टेंबरला माझी डिलिव्हरी झाली आणि माझं जे डिलिव्हरीची डेट होती तर ती होती 2 ऑक्टोबर. त्यामुळे मला बराच वेळ होता, त्यामुळे मला असं वाटलं नाही की आता इतक्यात माझी डिलिव्हरी होईल. मग दिवसभर मी सर्व असं खाणं पिणं चालू होतं, माझा चेहरा वगैरे पूर्ण उतरलेला. माझी आई तरी विचारत होती की तुझं काही दुखतंय का, तुला त्रास होतोय का. तेव्हा मी पण त्याला सांगितलं नाही, हे नॉर्मल रोजच्या सारखंच आहे. त्या दिवशी मी माझ्या बहिणीचा मेकअप पण केला आणि अक्षरशः रात्र झाली. 8 वाजल्यापासून मला जास्तच पेन व्हायला लागले, तरीही मी घरी सांगितलं नाही. आणि ही माझी सर्वात मोठी चूक होती
घरी न सांगितल्यामुळे घरच्यांनाही माझं ते काही एवढं जाणवलं नाही आणि मी नॉर्मल राहण्याचा खूप प्रयत्न करत होते. त्याच्यानंतर पण असं व्हायला लागलं की मला खूपच पेन वाढत गेले. तरी पण मी आईला बोलले की मला थोडंसं आज पेन होतंय, पण एवढं काय नसेल ते नॉर्मल. मग त्यावेळेस आई बोलत होती की तू हॉस्पिटलमध्ये आपण जाऊयात आत्ताच लगेच, कारण बहिणीची 4 व्हीलर पण होती, त्याच्यामध्ये आपण लगेच जाऊया. तरी पण मी तिला थोडं थांबवण्याचा प्रयत्न केला. नाही, अजून भरपूर दिवस आहेत आणि या चुका खरंच नाही केल्या पाहिजेत. तर त्याचं पुढे काय झालं तुम्हाला सांगते. मग नंतर मी असंच थोडंसं टाइम ढकलत गेले, काय नाही संध्याकाळ झाली का होईल व्यवस्थित, असं करत करत मला परत अक्षरशः जेवण पण जाईन असं झालं आणि माझे पेन खूप वाढत गेल्या. असं करत करत 10 वाजले. बाहेर पाऊस पण पडायला लागला, कारण सप्टेंबर महिना होता. आणि पावसामध्ये मग आम्ही डॉक्टरांना, जो आमचे डॉक्टर होते जिथे माझी ट्रीटमेंट चालू होती गावी, त्या डॉक्टरांना आम्ही कॉल केला. त्यांनी लगेच आम्हाला हेल्प केली की ते बोलले लगेच तुम्ही पेशंटला घेऊन या. आणि मग आम्ही पटकन गाडीमध्ये बसून आहे त्या अवस्थेमध्ये पटकन, माझी बहीण होती तिच्याकडे शना यायला आणि तिची पण छोटी 2 बाळं, तिला घरीच ठेवलं. माझी आई, मी आणि आमचे भाऊजी, आम्ही 3 जण हॉस्पिटलला गेलो. तिथं गेल्यानंतर आता पटकन अनेस्थेशियाचे डॉक्टर वगैरे अवेलेबल नव्हते, कारण रात्र झालेली अक्षरशः 11:30-12च्या आसपास होता आणि त्यामुळे गावाला कसं डॉक्टर वगैरे झोपलेले असतात. पण त्यांनी बराचसा प्रयत्न केला आणि एक अनेस्थेशियाच्या मॅडम आल्यानंतर ते येईपर्यंत माझी इतकी अवस्था बेकार झाली होती की मला खूप पेन होत होते. आता डिलिव्हरीमध्ये पेन होणं नॉर्मल आहे, की बऱ्याच जणांना नॉर्मल डिलिव्हरीमध्ये पेन होतंच, पण माझी सी सेक्शन अगोदर झालं होतं आणि आताही मला नॉर्मलचा चान्स नव्हता, कारण माझा जो बेबी होता ना त्याचे पाय खाली होते आणि डोकं वरती होते. त्यामुळे मला ऑलरेडी डॉक्टरनी 6व्या महिन्यापासून सांगितलेलं की तुमचा नॉर्मलचा चान्स खूप कमी आहे, तुमचं सी सेक्शनच होईल. आणि 8व्या-9व्या महिन्यात तर असं ठरलंच होतं की आता सी सेक्शनच शिवाय ऑप्शन नाहीये. मग मला पेन एवढे वाढत गेले की त्यानंतर जेव्हा डॉक्टरनी मला अनेस्थेशिया वगैरे दिला, अनेस्थेशिया पण पटकन चढेन असं झाला. त्याच्यामध्ये 4 ते 5 इंजेक्शन माझ्या पाठीमध्ये गेले आणि ते मला खूप तिथे त्रास झाला की मी अक्षरशः म्हणजे माझा जीव असा मुठीत घेतलेला तो पूर्ण सोडून दिला. जितके तुम्हाला इंजेक्शन करायचे तेवढे करून घ्या, पण मला याच्यातून पटकन बाहेर काढा, कारण पेन सहन होत नव्हत्या. कारण पेन कशामुळे झालेलं ते सांगते. आणि बॉडी बिलकुल साथ देत नव्हती, कारण ना बॉडीची तेवढी झीज झाली होती. आता मेन पॉइंट तर इथे होता की जेव्हा माझी आणखी एक जी चूक होती, जी मी घरात पटकन सांगितलेलं नव्हतं आणि त्या चुकीची शिक्षा मला इथे भेटली होती. काय झालेलं, जेव्हा सी सेक्शन केलं ना त्यावेळेस डॉक्टरांनी असं सांगितलं की बेबीनी पोटामध्ये शी केलेली आहे. आता शी केल्यामुळे काय घडलं की सर्व पोटामध्ये ते घाण झाली होती, त्यामुळे सिझेरियनसाठी सुद्धा आपल्याला वेळ लागतो. शिवाय ती शी ना बेबीच्या नाकामध्ये आणि तोंडामध्ये थोड्याफार प्रमाणात गेली होती. आणखी जरा जरी लेट झालं असतं, जरा जरी थोडा टाइम जास्त झाला असताना, तर बाळाला खूप म्हणजे खूप मोठं नुकसान झालं असतं, की जे आपण आता बोलू पण नाही शकत. आणि त्यानंतर मग मला हे सर्व गोष्टी मला तेव्हा माहिती नव्हत्या. जेव्हा मी डिलिव्हरी होऊन बाहेर आली होती, जेव्हा थोडीशी नॉर्मलला झाली ना, तेव्हा मला या गोष्टी सांगण्यात आल्या. आणि तेव्हा ना माझी जी बेबी आहे इशिका, तर तिच्या नाकामध्ये आणि तोंडामध्ये थोडीशी शी गेली होती. तर त्यांनी ती पटकन सक्शन वगैरे काढलं. मग त्याच्यामध्ये काय होतं की बेबीला पेन्स, शिवाय आपलं सी सेक्शनमध्ये कॉम्प्लिकेशन, मग या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर आपण आपला जो डिसिजन आहे किंवा आपला जर पेन्स वगैरे आहेत ना, ते एक्झॅक्ट पॉईंटला सांगितलं तर काय फरक पडणार आहे. मग मला तेव्हा असं वाटायला लागलं की मी थोडंसं लवकर सांगितलं असतं तर या सर्व गोष्टी घडल्या नसत्या माझ्यासोबत, आणि याच वेळी जर बेबीला काय झालं असतं तर मग ते काय करायचं होतं. म्हणून तुम्ही जेव्हा प्रेग्नंट असाल ना, तर मला तुम्हाला खरं सांगायचं आहे की या ज्या प्रेग्नन्सीमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत किंवा ज्या चुका आहेत, ज्या आपल्याला छोट्या वाटत आहेत, पण त्या ॲक्च्युली खूप मोठ्या गोष्टी आहेत. तर त्या चुका तुम्ही करू नका, कारण त्याचे परिणाम खूप भयानक असतात. ते तिथं स्वामींच्या आशीर्वादामुळे ह्या सर्व गोष्टी निभावल्या गेल्या, पण याच्यामध्ये खूप कॉम्प्लिकेशन परत येतात. डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा ना काय होतं की बऱ्याचशा बायकांना बाळाला ऊन द्यायला थोडंसं टाळाटाळ करतात. तर असं करू नका, कारण कावीळचं प्रमाण एवढं वाढतं ना, आणि त्याच्यानंतर आपल्याला हॉस्पिटलच्या फेऱ्या कराव्या लागतात. त्याऐवजी तुम्ही सकाळचं बाळाला ऊन देणं गरजेचं आहे. आता बेबीची केअर डिलिव्हरी नंतर कशी घ्यायची हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला, ही होती माझी डिलिव्हरीची स्टोरी, आणि ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझ्या ज्या चुका होत्या ना, तर त्या किती मला महागाईत पडल्या. तर तुम्ही या चुका बिलकुल करू नका. तर मैत्रिणींनो, जसं तुमचं डॉक्टर सांगतायत अगदी तशा पद्धतीने जा. तुमचं डाएट, तुमचं टॅबलेट सगळं आहे असं व्यवस्थित फॉलो करा आणि भरपूर रेस्ट घ्या. कारण आपल्या बायकांना ना तो रेस्टिंग पॉइंट म्हटलं किंवा जो पिरियड आहे रेस्टिंग, तर
तोच आहे की जो आपण प्रेग्नन्सी मधला पिरियड. त्यामुळे तुम्ही तुमची प्रेग्नन्सी छान प्रकारे एन्जॉय करा, कारण बाकीच्या गोष्टी करायला अख्खं आयुष्य पडले आपल्याला, तर बाकीच्या गोष्टी नंतर पण करू शकता. पण प्रेग्नन्सीमध्ये काळजी घ्या आणि डिलिव्हरीमध्ये तुम्हाला जे गोष्टी घडतायत, जे पेन्स होत आहेत, जे पण काही छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते घरी नक्की सांगा आणि तुमच्या डॉक्टरांना त्वरित भेटा. तर हा माझा छोटासा ॲडवाइस होता. तर हा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. चला भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.